नमस्कार मित्रांनो, मी आर्यन शिंदे तुमचं स्वागत करतो क्राफ्टमॅन कोडच्या युट्यूब चॅनलवर. आजपासून आपण ऑनलाईन बँकिंग सिस्टीम हा एक प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे. जो स्प्रिंग फ्रेमवर्क वापरून स्प्रिंग बोर्ड वापरून. तर तो हा जो प्रोजेक्ट असणार आहे फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असणार आहे. आणि त्या प्रोजेक्टचं नाव असणार आहे ऑनलाईन बँकिंग सिस्टम. हा प्रोजेक्ट आपण तयार करणार आहोत. तर हा प्रोजेक्ट आपण तयार करणार आहोत. तर यासाठी लागणारे जे आहेत तर आपण स्प्रिंग बोर्ड वापरणार आहोत, तर MySQL वापरणार आहोत आणि मेविनच्या जागी ग्रेडल वापरणार आहोत. आणि म्हणाय गेलं तर VS कोड आपण सगळ्यासाठी वापरणार आहोत, फ्रंट एंड आणि बॅक एंड डेव्हलप करण्यासाठी. आपण आधी बॅक एंड डेव्हलप करून घेणार आहोत. तर तुमचे गाडीची जी सीट बेल्ट आहे ते बांधून घ्या, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर आपण थोडं थोडं करून एक एक करून एका एका व्हिडिओमध्ये हा एक प्रोजेक्ट डेव्हलप करणार आहे. एक एक हा म्हणाय गेलं तर जेवढं जास्त व्हिडिओज होतील तेवढं जास्त प्रोजेक्टची साईज असेल. तर आपण पहिलं सर्वप्रथम आपल्या या प्रोजेक्ट बँकिंग मॅनेजमेंट ऑनलाईन बँकिंग सिस्टम या प्रोजेक्टमध्ये कुठले कुठले 3 मॉड्यूल वापरणार ते बघून घेऊया. आपण वापरणार ऍडमिनिस्ट्रेट मॉड्यूल, बँक मॉड्यूल आणि कस्टमर मॉड्यूल. तर फंक्शन मॉड्यूल कोणकोणते बघून घेऊ. युजर ऑथेंटिकेशन मॉड्यूल हे आपण लॉग इन आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी वापरणार आहोत. ही JWT आहे, जावा JWT आणि स्प्रिंग सिक्युरिटी आपण आधी वापरणार आहोत, JWT नंतर वापरणार आहोत. आणि बँक मॉड्यूल मध्ये कोणकोणते आहेत? ऍड बँक, व्ह्यू ऑल बँक्स, सर्च बँक्स, बँक मॅनेजर, व्ह्यू बँक मॅनेजर. परत बँक कस्टमर मॉड्यूल मध्ये ऍड बँक कस्टमर, व्ह्यू बँक कस्टमर, डिॲक्टिव्हेट बँक कस्टमर, ऍक्टिव्हेट बँक कस्टमर, सर्च बँक कस्टमर्स. बँक अकाउंट मॉड्यूल, ऍड कस्टमर बँक अकाउंट, व्ह्यू ऑल बँक अकाउंट्स, लॉक बँक अकाउंट, ओपन बँक अकाउंट, सर्च बँक अकाउंट्स. बँक ट्रान्झॅक्शन मॉड्यूल मध्ये बँक डिपॉझिट, विथड्रॉ, ट्रान्सफर, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, सर्च बँक ट्रान्झॅक्शन. परत व्ह्यू स्टेटमेंट, डाउनलोड बँक अकाउंट स्टेटमेंट, चेक बॅलन्स. हे बँक अकाउंट ट्रान्झॅक्शन मॉड्यूल मध्ये बघणार आहोत. तर पहिला सर्वात प्रथम ओव्हरव्ह्यू आहे तो बघून घेऊया की हा जो आहे ऍडमिनिस्ट्रेशन असणार आहे. ऍडमिनिस्ट्रेशन काय करणार? बँकला आणि त्यांच्या बँक मॅनेजरला हँडल करणार. तर आणि बँक मॅनेजर काय करणार? त्या रिस्पेक्टिव्ह बँक मॅनेजर काय करणार? कस्टमरला हँडल करणार, त्यांचे अकाउंट हँडल करणार. तर सर्वप्रथम आपण काय करणार? आपण कस्टमर मॉड्यूल, परत बँक मॅनेजर आणि ऍडमिनिस्ट्रेटर मॉड्यूल हे डिझाईन करणार. परत कस्टमर दुसऱ्या कस्टमरशी अकाउंट ट्रान्सफर, मनी ट्रान्सफर करू शकतात, त्यांचे स्टेटमेंट ही सगळे बँक डिटेल्स पाहू शकतात. हे असं पण तयार करणार. तर युजरचा रोल काय असेल? युजरचा रोल काय असणार ते बघूया. ऍडमिनचा रोल काय असणार? सिस्टीम मध्ये लॉग इन करून रजिस्टर करून ऍडमिन लॉग इन करू शकतो. परत बँक मॅनेजरला रजिस्टर करू शकतो. ऑल बँक मॅनेजर व्ह्यू करू शकतो आणि बरेच काय. तर आपण येणाऱ्या ज्या प्रोजेक्ट आपण तयार करणार आहे त्यामध्ये आपण सर्व बघून घेऊया. तर परत आपण तर आपण सर्वप्रथम VS कोडच्या सहाय्याने हा कोड तयार करणार आहोत. आपला आधीचा कोड होता तो आता पज केलाय मी. आता मी तुम्हाला सर्व परत रिस्टार्ट करून दाखवणार आहे. हे जे रेकॉर्डिंग व्हिडिओ काय नाही, त्यामुळे मी परत नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करून दाखवणार आहे. ते पण तुम्हाला स्प्रिंग बूट पूर्णपणे शिकवत. तर मला पण एवढं स्प्रिंग बूटचं नॉलेज नाही, पण जेवढं मला नॉलेज आहे तेवढं वापरून मी तुम्हाला शिकवून हा प्रोजेक्ट पूर्णपणे नवीन डेव्हलप करून घेणार. तर VS कोड मध्ये आपल्याला प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी काय काय एक्सटेन्शन लागू शकतात हे बघून घेऊया की एक्सटेन्शन कोणकोणते आपल्याला लागण्यात येणार आहेत. तर
सर्वप्रथम आपण ग्रॅडल इन्स्टॉल करायचं आहे. ग्रॅडल ग्रॅडल असं एक्सटेन्शन मध्ये टाईप केलं ग्रॅडल म्हणून, तर एक्सटेन्शन पॅक फॉर जावा हे एक डाउनलोड करायचं आहे. परत ग्रॅडल फॉर जावा हे एक इन्स्टॉल करायचं आहे. परत ग्रॅडल एक्सटेन्शन पॅक हे इन्स्टॉल करायचं आणि लँग्वेज सपोर्ट फॉर जावा हे इन्स्टॉल करायचं आहे. परत मॅविन साठी म्हणाय गेलं तर मॅविन मॅविन साठी म्हणाय गेलं तर आपण मॅविन साठी म्हणाय गेलं तर मॅविन फॉर जावा आणि एक्सटेन्शन पॅक फॉर जावा हे आपण दोन मॅविन साठी वापरतो. तर आपण हा जो प्रोजेक्ट डिझाईन करणार आहे तो ग्रॅडल वापरून डिझाईन करणार आहोत. तर आपण पहिल्यांदा प्रोजेक्टची पहिल्यांदा आपण प्रोजेक्ट स्प्रिंग इनिशियझर वापरून प्रोजेक्टचं हे डाउनलोड करूया. काय काय कुठले कोणकोणत्या डिपेंडन्सी वापरणार आहोत हे सगळं प्रोजेक्टचं फोल्डर स्ट्रक्चर स्प्रिंग इनिशियलायझर काय करतं प्रोजेक्टचं पूर्ण स्ट्रक्चर ऑटोमॅटिक हे करून देतं, डिझाईन करू शकतो. आपण ग्रॅडल वापरणार आहोत, ग्रोवी, परत जावा, परत 4.0.2 हेच वापरणार आहोत. हे स्नॅपशॉट हे डेव्हलपिंग मध्ये तर 4.0.2 वापरणार आहोत. तर आपला ग्रुप काय ओबीएस टाकणार आहोत, ऑनलाईन बँकिंग सिस्टम. परत आर्टिफॅक्ट काय ऑनलाईन बँकिंग सिस्टम. डिस्क्रिप्शन काय ऑनलाईन बँकिंग सिस्टम प्रोजेक्ट युझिंग स्प्रिंग बूट पॅकेजिंग जार मध्ये, परत कॉन्फिगरेशन YML मध्ये करायचं. आणि आपण जावा 17 नाही तर 21 वापरणार आहोत. आपण आधी बघून घ्या आधीच्या प्रोजेक्ट मध्ये कोणते जावा वापरले तेच वापरणार या प्रोजेक्ट मध्ये आपण. तर आधीच्या प्रोजेक्ट मध्ये म्हणाय गेलं तर आपण 21 व्हर्जन वापरणार आहोत. तर 21 वापरणार, JDK आपण 21 वापरणार आहोत. ते डिपेंडन्सीज कोणते कोणते लागणार आहेत ते आपण बघून घ्या. सर्वप्रथम म्हणाय गेलं तर स्प्रिंग वेब वापरणार आहोत. स्प्रिंग वेब ही एक डिपेंडन्सी लागणार आहे आपल्याला. परत डाटा GPA, परत म्हणाय गेलं तर आपल्याला आपण बघून घ्या आधीच्या ह्याच्यात DMyLif व्हॅलिडेशन, DMyLif दाखवत नाही ते आपण एक्सटर्नली ही करूया. परत सिक्युरिटी, स्प्रिंग सिक्युरिटी वापरणार आहोत. परत डेव टूल्स पण नको. बस एवढेच डिपेंडन्सी आपण स्टार्टिंगला वापरून घेऊया. अजून एक व्हॅलिडेशन एक डिपेंडन्सी व्हॅलिडेशन. परत मायस्केल JDBC ड्रायव्हर हे या डिपेंडन्सीज आपण वापरणार. स्प्रिंग वेब, स्प्रिंग डाटा GPA, स्प्रिंग सिक्युरिटीज, व्हॅलिडेशन, मायस्केल ड्रायव्हर हे SQL आणि MySQL आणि आपला बॅकएंड कनेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. तर या डिपेंडन्सीज आपण वापरणार आहोत. तर जनरेट करून घेऊया. जनरेट झालेलं आहे. आता हे सेव्ह कुठे करायचं ते बघून घेऊया. तर आपण गिट मध्ये आपण सेव्ह करणार आहोत. तर हे सेव्ह झालेलं आहे, डाउनलोड झालेलं आहे. आपण ओपन करूया. ओपन केल्यानंतर हे जे प्रोजेक्ट आहेत ते मी डेमो म्हणून वापरलेले आहेत. तर तुमच्या समोर मी हा एक नवीन प्रोजेक्ट
रिअली तुमच्यासमोर डेव्हलप करून दाखवणार आहे. तर आधी आपण ह्या झिप फाईलला जी डाउनलोड केली आहे त्याला आपण एक्सट्रॅक्ट करूया. एक्सट्रॅक्ट ऑल. एक्सट्रॅक्ट केलेली आहे. हे सर्व जे आपल्याला लागणार आहे ते आलेलं आहे. तर आपण परत VS कोड मध्ये जाऊन ओपन फोल्डर करूया. ओपन फोल्डर git ऑनलाईन बँकिंग सिस्टीम. ऑनलाईन बँकिंग सिस्टम 27. सिलेक्ट फोल्डर. नाही, हे नाही. बघूया ऑनलाईन बँकिंग सिस्टम SRC. नाही, वेगळंच ओपन झालेलं आहे. पण परत दुसऱ्या फोल्डर मध्ये एक्सट्रॅक्ट करू. ऑनलाईन बँकिंग सिस्टीम झिप. आधी बघून घेऊ आत काय आहे का नाही. चांगलं. एक्सट्रॅक्ट करणार नाही, दुसऱ्या जागी एक्सट्रॅक्ट करू. इथून हा फोल्डर आत जाऊन कॉपी करतो आणि मी इथं ई ड्राईव्ह मध्ये एक्सट्रॅक्ट करतो. ऑनलाईन बँकिंग सिस्टीम हा एक्सट्रॅक्ट झालेला आहे. ह्याच्यावर क्लिक करून इथे जाऊन cmd कोड स्पेस डॉट. हा एक शॉर्टकट आहे VS कोड ओपन करण्यासाठी. तर अशा तऱ्हेने आपले फोल्डर ऑनलाईन बँकिंग सिस्टीमचा फोल्डर ओपन झालेला आहे VS कोड मध्ये. VS कोड मध्ये ओपन झालेला आहे. तर आपण आतापासून प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी स्टार्ट करणार आहोत. तर हे आपले सर्व फोल्डरचं स्ट्रक्चर आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की फोल्डरचं स्ट्रक्चर वेगवेगळे असतं. म्हणजे सिक्युरिटी एक असतं, सिक्युरिटी फोल्डर एक असतं, सिक्युरिटी पॅकेज असतं, कॉन्फिग पॅकेज असतं, परत रिपॉझिटरी असते, परत मॉडेल असतं. मॉडेल म्हणजेच एंटिटी. असे वेगवेगळे पॅकेजेस असतात. त्या पॅकेजेस मध्ये आपण मेन आपला जावा कोड आहे तो राईट करतो. आणि ही ऑनलाईन बँकिंग सिस्टम ऍप्लिकेशन डॉट जावा आहे ना, ही आपली स्प्रिंग बूटची मेन फाईल असते. यामध्ये आपण काहीच आदला बदल करत नाही, काहीच आपण छेडछाड करत नाही, कारण की ही फाईल आपल्या मेन ऍप्लिकेशनला रन करते. त्यामुळे आपण ह्यात काहीच करायचं नाही. तर सर्वप्रथम आपण पॅकेजेस हे करून घेऊया. आपल्याला कोणकोणते पेन. तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एंटिटी. परत लागणार आहे रिपॉझिटरी. परत लागणार आहे कंट्रोल सर्व्हिस. हे सर्व पॅकेजेसचे नेम आहेत ते आपण अल्फाबेटिकल म्हणजे कॅपिटल मध्ये न लिहून सर्व स्मॉल मध्ये, कारण की ते समजायला चांगले जाते आपल्या स्प्रिंग बूट फ्रेमवर्कला पण आणि आपल्याला पण. आपण हे जे प्रोजेक्ट करतो, आपण स्प्रिंग बूट मध्ये जे करतो आपण ते नीटली कोड जो आहे तो नीटली डेव्हलप करून तो राईट केला पाहिजे, कारण की परत आपल्याला समजायला सोपे जाते. तर आपल्याला हे तीन पॅकेजेस लागणार आहेत. अजून म्हणायला गेलं तर अजून एक पॅकेज लागणार आहे की DTO. हे आपण पॅकेज लागणार आहे. हे खरं तर एंटिटीचा दुसरी डेमो एंटिटी आपण क्रिएट करण्यासाठी आपण म्हणजे डुप्लिकेट्स, म्हणजे आपण म्हणायला गेलं तर एक
म्हणा गेलं तर एक युजर क्रिएट करतोय, तर तो युजरचा रिअल डेटा न वापरता त्याचा क्लोन डेटा आपण हा टीटो क्लास पासून वापरू शकतो. तर अजून एक म्हणा गेलं तर हे आतापर्यंत एवढे 4 बाद झाले. तर पुढे जाऊन आपण म्हणायला गेलं तर आपण डेव्हलप करू. तर इथे आपला ग्रॅडल जो प्रोजेक्ट आहे ना तो कॉन्फिगर होतोय. तो कॉन्फिगर होईपर्यंत वेट करूया आपण. आपला ग्रॅडल प्रोजेक्ट कॉन्फिगर होतोय ते आपण वेट करूया. तोपर्यंत आपण बघून घेऊया की एंटिटी मध्ये आपण काय काय वापरणार. त्या एंटिटी मध्ये पहिल्या सर्वप्रथम आपण ऍडमिन क्रिएट करणार आहोत. तर ऍडमिन म्हणजे आता जावा फाईल क्लास ऍडमिन जनरेट झालेला आहे. ते एरर येतोय, लाल लाल दिसते, ते एरर नाही कारण की हा जो हे लाल रेड कलर दिसतो तर एरर नाही. खरं तर ग्रॅडल प्रोजेक्ट कॉन्फिगर होते त्यामुळे एरर हे रेड कलर दिसतोय. पूर्णपणे ग्रॅडल कॉन्फिगर झाल्यानंतर आपल्याला काय झालं, पूर्णपणे ग्रॅडल कॉन्फिगर झालं तर मग आपल्याला इथे सर्व दिसतील. सर्व काय दिसेल, पूर्ण ग्रॅडलचा सपोर्ट भेटेल. त्यामुळे आपल्याला सोपे जाईल प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी. तोपर्यंत वेट करूया आपण. पूर्ण ग्रॅडल जर कॉन्फिगर झाल्यावर आपण प्रोजेक्टला सुरुवात करूया. ग्रॅडल कॉन्फिगर होईपर्यंत आपण आपला फ्लो अंडरस्टँड करून घेऊया. तर हे आपले मॉड्यूल्स असणार आहेत. तर ऍडमिन जो आहे आपण तो आधी ऍडमिनची आपण आपण एंटिटी क्रिएट करणार. तो एंटिटी आपण अकाउंट ऍडमिनचं अकाउंट ऍड करण्यासाठी ऍडमिनचं काय म्हणा गेलं तर आपण डाटा ऍड करण्यासाठी वापरणार. तो डाटा आपण रिपॉझिटरी मध्ये म्हणजेच डाटाबेस मध्ये रिपॉझिटरीला डाटाबेस म्हणतो. ही रिपॉझिटरी काय करते, एसक्यूएल कमांड वापरते आणि डाटाबेस मध्ये क्रूड ऑप्शन क्रिएट करते. क्रूड ऑप्शन म्हणजे क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट हे क्रूड ऑपरेशन्स आहेत ते डाटाबेस मध्ये होत. तर ही जे ऍडमिनचा डाटा तो आपण रिपॉझिटरी थ्रू डाटाबेस मध्ये सेव्ह करणार. ते पण सर्व्हिस पॅकेजच्या साह्याने. सर्व्हिस पॅकेज मध्ये आपण काय करणार, ऍडमिन सर्व्हिस नावाचा एक फाईल क्रिएट करणार. त्यामध्ये आपण संपूर्ण कोडचं बिझनेस लॉजिक लिहिणार. त्या सर्व्हिस मध्ये आपण काय लिहिणार की एक फंक्शन क्रिएट करणार, सेव्ह ऍडमिन.
सेव्ह ऍडमिन ह्या नावाने फंक्शन क्रिएट करणार. परत त्यामध्ये सेट करणार वेगवेगळ्या मेथड्स, म्हणजे वेगवेगळे व्हेरिएबलचं नाव. म्हणजे ऍडमिन मध्ये आपण ऍडमिन एंटिटी मध्ये काय करणार, आपण एक व्हेरिएबल क्रिएट करणार. व्हेरिएबल म्हणजे म्हणजे आपण कसा डाटा, युजरचा डाटा असतो, ऍड्रेस, परत परमनंट ऍड्रेस, प्रेझेंट ऍड्रेस, डेट, नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम, परत मोबाईल नंबर, ईमेल आय डी, हे वेगवेगळे आहेत. हा जो डाटा आहे ऍडमिनचा, तो आपण रिपॉझिटरी किंवा रिपॉझिटरी और डाटाबेस म्हणजेच डाटाबेसमध्ये सेव्ह करणार, MySQL. ते पण सर्व्हिसच्या सहाय्याने. जो सर्व्हिस मध्ये जे आहे ते आपण तिथे ऍक्च्युअल कोड लिहितो. ऍक्च्युअल जो कोड आहे तो सर्व्हिस मध्ये आपण लिहितो. त्या सर्व्हिस थ्रू आपण हे करणार आहोत. तर हे आपण असं करणार आहे. तर पहिल्यांदा आपण ऍडमिनचा डाटा कुठून घेणार, तर ऍडमिनचा डाटा आपण हे खरं तर हा जो आहे तो आपण ऍडमिनचा डाटा सर्व्हिस थ्रू हे करणार, मग परत रिपॉझिटरी थ्रू डाटाबेस मध्ये सेव्ह होणार. हे असं फ्लो स्ट्रक्चर आहे डाटाबेस. परत फेच करताना आपण डाटाबेस फेच करताना हे जे ऍडमिनची एंटिटी इथे इथे वापरली जाते. परत आपण काय करतो, परत ऍडमिन आपल्याला फ्रंट एंड पासून डाटा भेटतो, ते आपण बघून घेऊया कसा भेटतो ते. फ्रंट एंड पासून काय करतो, युजर इंटर्स डाटा युजरने डाटा एंटर केल्या, तो आपल्या कंट्रोलर पाशी जातो. कंट्रोलर पासून सर्व्हिस मध्ये जातो. सर्व्हिस मधून पूर्ण जो ऑपरेशन्स आहेत ते परफॉर्म केले. म्हणजे आपल्याला युजर सेव्ह करायचा आहे, तर युजरनं डाटा एंटर केला, तो कंट्रोलर पासून सर्व्हिस पर्यंत गेला. सर्व्हिस पासून तो रिपॉझिटरी मध्ये जातो. तिथे डेटाबेस कमांड फायर होतात आणि तिथून डाटाबेस मध्ये सेव्ह होतो. डाटाबेस मध्ये सेव्ह होतो. युजर सेव्ह करायचा असेल तर युजर सेव्ह टू सेव्ह युजर. युजर एंटर डाटा कंट्रोलर पासून सर्व्हिस पर्यंत, सर्व्हिस पासून रिपॉझिटरी, मग डाटाबेस मध्ये. तर आता यात एंटिटीचं काय काम असतं बघून घेऊया. की एंटिटी आहे जी आपले टेबलचा मेन, आपण आपण म्हणा की डाटाबेस मध्ये आपण टेबल क्रिएट करतो. टेबल म्हणजेच एंटिटी. टेबल आता एंटिटी जी आहे ती ऍडमिनला, युजरला वेगवेगळी असते. म्हणजे एक युजर म्हणजे एक एंटिटी. त्या युजरची एंटिटी मध्ये, आणि त्याचा युजरचा डाटा काय असणार, एंटिटी मधला डाटा, त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, ही जे आहे ते एंटिटी म्हणजेच टेबल मध्ये आपण सेव्ह करणार. आणि तो जो डाटा आहे तो आपण रिपॉझिटरी थ्रू डाटाबेस मध्ये सेव्ह करतो. आता या डीटीओचं का, अजून एक डीटीओचं काय काम आहे ते बघून घेऊया. डीटीओ डीटीओ म्हणजे एंटिटीचा क्लोन ऑफ एंटिटी. क्लोन ऑफ एंटिटी. तर ह्या डीटीचा काय उपयोग होतो, तर डीटीचा उपयोग असा होतो की जो जो आपण युजर कडून डाटा घेतो तो आपण डीटीओच्या साह्याने घेतो. म्हणजेच आपण एंटिटी, ऍडमिन एंटिटी ही जी आहे ती मेन असते. आपण ते डाटाबेस मध्ये वापरतो, डाटाबेस मध्ये पण वापरतो आणि सर्व्हिस या पॅकेज मध्ये पण वापरतो. मग त्या साह्याने काय होतं, एंटिटी ही वापरल्याने आपला डाटा लीक होऊ शकतो. तर आपण एंटिटी न वापरता डीटीओ वापरतो. मग डीटीओ काय, हा क्लोन ऑफ एंटिटी आहे, म्हणजे तात्पुरता एक डेटा असतो. म्हणजे म्हणाय गेलं तर कॅचे असतो. आपल्याला जो रॅम मध्ये आता आपण पण हे ऑपरेशन करतोय, हे खरं तर कॅचे आहे. हे स्टोअर करून घेतं रॅम मध्ये. आपला पीसी जो आहे तो रॅम मध्ये स्टोअर करून घेतो. तसंच आपण डीटीओ वापरणार आहोत. तर डीटीओला कॅचे नाही म्हणलं जातं, कॅचे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतोय मी.
तर आपण हे फक्त DTO वापरणार आहोत. ते काय जर त्यातून डाटा लीक होऊ शकतो, पण तो कमी प्रमाणात होऊ शकतो, कारण की आपण जो DTO वापरणार आहोत तो आपण फक्त कंट्रोलरसाठी आणि डाटा पास करण्यासाठी वापरतो. म्हणजेच आपण समजा रिपॉझिटरी मधून डाटा फेच करतोय. रिपॉझिटरी मधून डाटा फेच करतोय. तो फेच तो फेच केलेला डाटा आपण एंटिटी मधून फेच करणार. एंटिटी मध्ये फेच करून घेऊन एंटिटी मध्ये स्टोअर करणार. एंटिटी मधून आपण तो DTO मध्ये कन्वर्ट इंटू DTO. मग पुन्हा DTO मधून कन्वर्ट करून तो DTO फ्रंट एंडला पाठवणार. DTO will be sent to फ्रंट एंड. आणि फ्रंट एंड पासून आता फ्रंट एंड पासून घेताना म्हणायला गेलं तर असंच करणार. फ्रंट एंड DTO आपण पहिल्यांदा फ्रंट एंड पासून DTO घेणार, परत DTO मधून एंटिटी मध्ये कन्वर्ट करणार आणि ती जी एंटिटी आहे ती रिपॉझिटरी मधून सर्व्हिस मध्ये ऑपरेशन करून रिपॉझिटरी मधून काय आपल्याला जो पाहिजे तो डाटा फेच करून तो आपण पुन्हा घेणार आणि परत हेच ऑपरेशन होणार. हे आपण वापरतो खरं तर. यासाठी मॅपवर एक पॅकेज वापरलं जातं. लोमबुक मॅपवर हे डिपेंडन्सी वापरली जाते. तर ती कोणती डिपेंडन्सी आपण वापरू? ते म्हणायला गेलं तर लोमबुक एक डिपेंडन्सी वापरली जाते. तर इथे तुम्हाला डिपेंडन्सीज पाहिजे असतील तर मेन रिपॉझिटरी मधून खूप डिपेंडन्सी मिळतील. द लोमबुक मॅपस्ट्रक ही एक डिपेंडन्सी आहे, ती DTO साठी वापरली जाते. लोमबुक मॅपस्ट्रक बाइंडिंग. याचं ही आपण जी आहे ती वापरणार आहोत खरं तर. ही लोमबुक मॅपस्ट्रकची आहे ती आपण वापरणार आहोत. लोमबुक मॅपस्ट्रक बाइंडिंग वापरली. परत आपण मॅपस्ट्रक ही एक डिपेंडन्सी वापरणार आहोत. लोमबुक ही डिपेंडन्सी वापरणार आहोत. प्रोजेक्ट लोमबुक. प्रोजेक्ट लोमबुक जी आहे तिची डिपेंडन्सी वापरणार आहोत. लोमबुक मध्ये आलो, सेंट्रल मध्ये वर्जन देते ही आपण 83 वर्जन. हे जे आहे ते वर्जन आपण वापरणार आहोत. तर आपला ग्रॅडल कॉन्फिगर झालेला आपण रन करून बघूया काय होते ते.
तर रन झालेलं आहे. तर काय आता ही डाटा सोर्स URL नॉट एम्बेडेड हे एरर येते खरं तर, कारण की आपण डाटाबेसशी कनेक्ट केलेलं नाही. तर आपण रिसोर्सेस मध्ये आपण YML मध्ये डाटाबेसशी कनेक्ट करून ही YML आलेलं आहे, तिथं YAML आलेलं आहे, तिथं आपण YML करणार आहोत. हे खरं तर फाईलचं नाव आहे आणि ही स्प्रिंग ऍप्लिकेशन नेम हे खरं तर आपल्या प्रोजेक्टचं नाव डिस्प्ले करण्यासाठी आहे. तर आपण डाटा सोर्स वापरणार आहोत URL ऑनलाईन बँकिंग DB. आता आपलं युजर नेम काय आहे, रूट आहे. पासवर्ड आपला DBचा पासवर्ड एंटर कर. माझा DBचा पासवर्ड आहे ऍडमिन. हे आपले ड्रायव्हर्स क्लास आहे. परत आपण JPA वापरणार आहोत हायबरनेट. DDL ऑटो अपडेट शो एसक्यूएल ट्रू प्रॉपर्टीज मध्ये आहे हायबरनेट. ही आपण एवढ्या प्रॉपर्टीज वापरणार आहोत. आणि हा जो पोर्ट आहे स्प्रिंग पोर्ट सर्व्हर डॉट पोर्ट आपण हा 3030 वर रन करणार आहोत. तर आपला ग्रॅडल हा जो प्रोजेक्ट आहे ग्रॅडल तो पूर्णपणे कॉन्फिगर झालेला आहे. तर आपण आधी डेव्हलप करून घ्या. आधी ऍडमिन एंटिटी करणार, परत टेबलचं नाव काय आहे, ऍडमिन असणार, ऍडमिन्स. परत आपण याला गेटर सेटर मेथड वापरणार आहोत. गेटर आणि सेटर ही गेटर सेटर मेथड कशाला वापरली जाते, कारण की ऍडमिनचा डाटा तो घेण्यासाठी आणि सेट करण्यासाठी वापरली जाते गेटर सेटर मेथड. एवढ्या आपण अॅनोटेशन वापरणार. तर ऍडमिन मध्ये आपण काय काय वापरणार ते बघून घेऊया. प्रायव्हेट लॉंग ID प्रायव्हेट स्ट्रिंग fname प्रायव्हेट स्ट्रिंग lname प्रायव्हेट स्ट्रिंग email. ह्याला आपण गेटर सेटर वापरलेले आहे. परत जे करता गेटर सेटर वापरल्याने आपण याला हे करणार आहोत, ऑटोमॅटिक इन्क्रिमेंट करणार आहोत. त्यासाठी आपण एक मेथड वापरतो. थांबा मी बघून घेतो ती कोणती मेथड आहे ती. एंटिटी मध्ये हे आपण जनरेटेड व्हॅल्यू स्टॅटिस्टिक जनरेशन टाइम डॉट एंटिटी ID ही एक मेथड वापरतो ऑटोमॅटिक जनरेशन करण्यासाठी ID आणि जनरेटेड व्हॅल्यू स्ट्रॅटेजी इक्वल टू जनरेशन डॉट ID. हे बघा सगळं आलेलं आहे डाटाबेसचं. आपण ही कशासाठी वापरतो, आपल्या डाटाबेस मध्ये ही जी ID आहे ती आपली युनिक असते. युनिक असण्यासाठी आपण ही वापरतो, ID वापरतो. ह्या ID थ्रू आपण सर्व ऑपरेशन करू शकतो. आता या कॉलमचं नेम काय आहे, कॉलमचं नेम फर्स्ट नेम असणार आहे, कॉलमचं नेम या लास्ट नेम असणार आहे, कॉलमचं नेम ईमेल असणार आहे, तर ट्रू युनिक असणार आहे.
एरर आलेला आहे जे की persistence. ईमेल झाला, फर्स्ट नेम झाला, लास्ट नेम ऍड्रेस, प्रायव्हेट स्ट्रिंग ऍड्रेस, ऍड्रेस झाला, पासवर्ड झाला, प्रायव्हेट स्ट्रिंग फोन, प्रायव्हेट स्ट्रिंग स्ट्रिंग नाही, डेट. आपण डेट फॉर्मॅट वापरणार आहोत. बघूया आपण डेट फॉर्मॅट कसा वापरतो ते. डेट राहून दे, आपण स्ट्रिंग वापरूया. DOB स्ट्रिंग DOB ऍड्रेसचं कॉलम आहे, त्या कॉलमचं नाव असणार आहे ऍड्रेस, परत पासवर्ड, कॉलमचं नाव असणार आहे फोन, या कॉलमचं नेम असणार आहे DOB. तर आपला ऍडमिन एंटिटी जो आहे तो क्रिएट केलेला आहे आपण. पण म्हणाय गेलं तर अजून एक वापरणार आहोत, अनोटेशन वापरणार. नो आर्क कन्स्ट्रक्टर हे काय करतं, एरर मेसेज जनरेट करतं जर कन्स्ट्रक्टर केलेला नसेल तर मग आपण ह्याचा पण अर्थ बघून घेऊयात. आपण याचा अर्थ बघूया. नो आर्क कन्स्ट्रक्टर हे काय नो आर्क हे अनोटेशन आहे जे लोमबुकचं फीचर आहे. खरं तर लोमबुकचं जे फीचर आहे ते काय पर्टिक्युलर युजफुल आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट करण्यासाठी. आपल्याला म्हणजे मॅन्युअली कन्स्ट्रक्टर राईट करण्यासाठी वापरत, इनिशियलायझेशन डायरेक्ट होतं, त्यामुळे आपण नो आर्क कन्स्ट्रक्टर वापरतो. आणि अजून एक अनोटेशन म्हणायला गेलं तर ऑल आर्क्स कन्स्ट्रक्टर हे पण एक आहे. ऑल आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर हे पण आपण वापरतो. आपला ऍडमिन एंटिटी क्रिएट झालेला आहे. पण रिपॉझिटरी मध्ये आपण पहिल्यांदा ऍडमिन रिपॉझिटरी क्रिएट करणार आहोत. ऍडमिन रिपॉझिटरी एक्सटेन्स हा जो आहे इंटरफेस असतो. हे ऍडमिन रिपॉझिटरी आहे ती एक इंटरफेस आहे. समजा आपण फंक्शन राईट केलं तर ऑटोमॅटिक क्रिएट होतात. ह्याला आपण एक्सटेंड इम्प्लिमेंट करतो, इम्प्लिमेंट करतो, एक्सटेंड करतो JPA रिपॉझिटरी. इथे आपण जे फंक्शन राईट करणार ते ऑटोमॅटिक क्रिएट होणार. आपली ऍडमिन रिपॉझिटरी क्रिएट झालेली आहे. पण आता सर्व्हिस कडे जाणार आहोत. सर्व्हिस मध्ये आपण नवीन क्लासमध्ये आपण म्हणाय गेलं तर ऍडमिन सर्व्हिस ही हा एक इंटरफेस क्रिएट करणार आहोत. इंटरफेस इथे आपण हे करणार, राईट करणार आहोत. तर पहिल्यांदा पब्लिक स्ट्रिंग रजिस्टर ऍडमिन
हे आपण घेतो सर्व, पण आपण इथे हे घेण्याच्या ऐवजी डायरेक्ट ऍडमिन करणार आहोत. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं DTO क्लासचा उपयोग, तर DTO क्लासचा उपयोग इथे हे करण्यासाठी वापरतो. इथे जर आपण ऍडमिन DTO वापरला तर आपला डाटा ऍडमिनचा मेन जो एंटिटीचा डाटा आहे तो लिंक होणार नाही. तर पहिल्यांदा आपण DTOचं हे करून घेऊया, सर्व काम करून घेऊया. DTO मध्ये आपण करणार आहोत ऍडमिन DTO ऍडमिन DTO मध्ये हाय अशी पण सर्व ही जी व्हॅल्यू आहे ते आपण कॉपी करणार आहोत आणि ते पेस्ट करणार आहोत. कॉलम काढून टाकूया आपण, कॉलमचा काही यूज नाही. ऍडमिन DTO क्रिएट झालेला आहे. हा आपण ऍडमिन DTO ऍडमिन सर्व्हिस मध्ये इथे वापरणार आहोत. ऍडमिन DTO ऍडमिन काढून रजिस्टर ऍडमिन, परत पब्लिक गेट ऍडमिन बाय आयडी, परत पब्लिक अपडेट ऍडमिन, पब्लिक डिलीट ऍडमिन, असे वेगवेगळ्या आपण ऍडमिनचं फंक्शन्स वापरणार आहोत. तर कोड लॉजिक डेव्हलप करून घेऊया. आता ऍडमिन सर्व्हिस वापरली, हा तर इंटरफेस आहे. तर आपण, तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपण ही इंटरफेसचं इम्प्लिमेंटेशन करूया. तर आपण सर्व्हिस मध्ये जाऊन नवीन पॅकेज क्रिएट करणार IMPL नावाचं. IMPL, त्या IMPL मध्ये आपण वेगवेगळे ऍडमिन, आपण जे सर्व्हिस मध्ये ऍडमिन सर्व्हिस किंवा युजर सर्व्हिस क्रिएट केल्या आहे तिथे IMPL मध्ये ऍडमिन सर्व्हिस IMPL क्रिएट करणार आहोत. हा काय करणार, इम्प्लिमेंट करणार ऍडमिन सर्व्हिसला. मग ज्या सर्व ऍडमिन सर्व्हिसच्या हे मेथड्स आहेत त्या इथं ओव्हरराईड होणार. मग ह्याचा उपयोग काय, तर काय आहे, तर इंटरफेसची स्पीड जास्त आहे. म्हणजे इथं आपण जर आपण कंट्रोलर मधून जर ऍडमिन सर्व्हिस जर कॉल केलं, ऍडमिन सर्व्हिस मध्ये जर रजिस्टर ऍडमिन ही जर मेथड कॉल केली तर काय होतं, ते इंटरफेस मधून हीच फक्त फायर होते. मग ही इंटरफेस काय करतं, ही IMPL मधली ऍडमिन सर्व्हिस ची ओव्हरऑल मेथड ही फायर करते, त्यामुळे स्पीड वाढतं. तर आपण पहिल्यांदा काय करणार आहे, आपण ऍडमिन रजिस्टर करणार आहोत. ऍडमिन रजिस्टर करणार, ऍडमिन DTO घेतला आपण. तर आपण आपल्याला पहिल्यांदा काय आहे, शो जो ऍडमिन घेतला आहे तो आपण डायरेक्ट ही करणार आहोत, ऍडमिन न्यू ऍडमिन डॉट सेट, आधी ऍडमिनला इनिशियलाइज करतो. न्यू ऍडमिनला इनिशियलाइज केलं. गेट एफ नेम, DTO ला गेटर सेटर नाही केलेलं त्यामुळे एरर येतोय. गेटर सेटर आणि नो आर्क कन्स्ट्रक्टर आणि ऑल आर्क कन्स्ट्रक्टर हे मेथड ऍड केलेत आपण. आता इथे एरर येणार नाही. पहिल्यांदा आपण युजर रिपोर्टरी प्रायव्हेट युजर नाही, ऍडमिन रिपोजिटरी इम्पोर्ट केलेले आपण.
परत प्रायव्हेट, ऍडमिन डॉट गेट नेम, परत सेट नेम, सेट ईमेल, गेट ऍड्रेस आणि सेट फोन नंबर. हे आपण सर्व करणार आहोत. सेट एफ नेम, गेट एफ नेम. तर काय करणार, हा जो ऍडमिन डिटेल आला आहे तो फ्रंट एंड पासून जो डाटा घेऊन आले ऍडमिनचा, तो आपण डाटा घेणार गेट एफ नेम मधून एफ नेम मध्ये सेट करणार. आता हे सर्व आपल्याला हा कोड मोठा होतोय. हा कोड आहे ना कमी करण्यासाठी आपण पुढे जाऊन ऍड मॅपर आणि ऍडमिन डिट्यू मॅपर लोंबोक आणि मॅपस्ट्रक ही डिपेंडन्सी बाइंडिंग डिपेंडन्सी वापरलेली आहे. त्याचा यूज यासाठीच होतो, कन्वर्ट करण्यासाठी ऍडमिन मधून ऍडमिन डिट्यू मध्ये ऍडमिन कन्वर्ट करण्यासाठी ही जी डिपेंडन्सी आहे ती वापरली जाते. हे आता मी नाही, आता हे फक्त लॉजिक डेव्हलप करून दाखवणार आहे. पुढे जाऊन आपण तेही करणार आहोत. तर आपल्या इथे झालेला आहे ऍडमिन. तर आपण ह्या ऍडमिनला सेव्ह करणार. ऍडमिन रिपॉझिटरी डॉट सेव्ह ऍडमिन. ऍडमिन सेव्ह झाल्यानंतर परत आपण इथं एक हिस्से करणार, रिटर्न करणार आहोत. ऍडमिन इज सक्सेसफुली रजिस्टर्ड. ही जी मेथड आहे ती इम्प्लिमेंट झालेली आहे आपली. हे आपण हे केलं तर आपण हे होणार. पहिल्यांदा आपण कंट्रोलर मध्ये कंट्रोलर क्रिएट करून घेऊ. कंट्रोलर मध्ये आपण ऍडमिन कंट्रोलर ऍड करणार आहोत. ऍडमिन कंट्रोलर 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 मध्ये आपले मेथड आहे रिस्पॉन्स एंटिटी, स्ट्रिंग रजिस्टर ऍडमिन. त्यासाठी आपण गेट मॅपिंग ही मेथड वापरणार आहोत. तर ऍडमिन रजिस्टर कंट्रोलर मध्ये मॅपिंग मध्ये ऍडमिन रिक्वेस्ट मॅपिंग इथे मेथड आपण वापरणार आहोत ऍडमिन साठी. ऍडमिन कंट्रोलर ऍडमिन मध्ये असणार, या ऍडमिन URL मध्ये असणार आणि ऍडमिन URL च्या पुढे ही रजिस्टर URL आपण वापरणार आहोत. रिस्पॉन्स एंटिटी ऍडमिन रजिस्टर सक्सेसफुली. इथे आपण कोड राईट करणार आहोत की आपण काय करणार आहोत, ऍडमिन डिट्यू घेणार. ऍडमिन डिट्यू रिक्वेस्ट पॅरम रिक्वेस्ट बॉडी रिक्वेस्ट बॉडी ऍडमिन डिट्यू ऍडमिन डिट्यू. इथे आपण कॉल करणार आहोत
ह्या इथून रजिस्टर ऍडमिन पासून आपण कॉल करणार आहोत ऍडमिन सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन मधलं रजिस्टर ऍडमिन आपण कॉल करणार आहोत. तर आपण आधी हे करून घ्या प्रायव्हेट ऍडमिन सर्व्हिस ऍडमिन सर्व्हिस ऍडमिन सर्व्हिस डॉट रजिस्टर ऍडमिन ही मेथड आपण कॉल करणार आहोत. ते डाटाबेस कनेक्ट आहे का ते बघूया. क्रिएट डाटाबेस ते आपण कमांड वापरतो क्रिएट डाटाबेस क्रिएट डाटाबेस if not exist Spring Boot YML file ट्रू हा ही जी कमांड आहे ते वापरून पण ह्यानं काय होतं पुढे जाऊन ही जी कमांड आहे वापरणार आहोत ह्याने काय होतं तर डाटाबेस आपला MySQL मध्ये क्रिएट नसेल तर ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. तर आपण रन करून बघूया. बिल्ड फेल्ड तर इथे आपण रन करणार आहोत आपलं प्रोजेक्ट. तर इथे काहीतरी एरर येतोय ऑलवेज कंटिन्यू करूया आपण. आधी रन करून बघूया. रन होत नसले तर आपण आपल्याला पूर्ण हा प्रोजेक्ट क्लीन करून परत रन करावा लागणार आहे. तर हो रन होतंय. थोडा वेळ लागेल इथे रन व्हायला. टर्मिनल मध्ये रन होतंय. इथे show embedded database please put in class parts no profile no read from the protein unit activity क्लीन करून घ्या डबल सिंबल क्लीन 4 ते एरर येतोय. त्या या एरर कशामुळे आपण ते सॉल्व्ह करूया आपण. बिल फील्ड सेक्शन एरर येतोय MySQL कनेक्टरचे ह्याच्यामुळे एरर येतोय. आपण बघूया आपण आधीच्या प्रोजेक्ट मध्ये कोणतेही इनपुट केले ते. कारण त्यामध्ये MySQL कनेक्टरचे हेच वापरले. स्प्रिंग सिक्युरिटीचे युनिटी जी वॉर्निंग आहे ती आपण डबल क्रिएट करू. बिल्ड सक्सेसफुल झालेला आहे. 4 क्रिएट करून बघूया. कंपाईल जावा फेल्ड काय होतंय आउटपुट ऍडमिन सर्व्हिस कंपाईल जावा एरर येतोय. आपण डबल रीरन करून बघूया. रीरन करून बघूया आपण काय होतंय नाही.
If you want embedded data H2H SQL Derby, please put in a class path. High warning exception during data manager factory Spring Boot can't stop and Tomcat error data source configure data source driver class name resources मध्ये जाऊन application YML data source situation driver data source navigation MySQL localhost localhost to Hypernet हे वापरूया आपण पण परत रिरन करून बघूया पण हा आता एररला सोडून दाखवणार आहे नाही गुगलला टाकून बघूया आपण एरर immediate data source couldn't be configured. Please put in data path driver class. Assemble आपल्या पूर्ण प्रोजेक्टला एरर लागले आहे त्यामुळे आपण डबल रिरन करणार आहोत खरं तर ग्रॅडलला सर्वात जास्त एरर येतात आता आपण म्हणायला गेलं तर ग्रॅडल हे पूर्ण सिस्टीमचं स्ट्रक्चर मॅविन मध्ये करून बघू मॅविन मध्येच आपण क्रिएट करू इथून पुढे तर पुन्हा एकदा मी हे सर्व आहे जे रिराईट करून मॅविन मध्ये क्रिएट करणार आहोत स्प्रिंग इनिशियलायझर मॅविन ही जेवढ्या डिपेंडन्सीज आहेत ते जनरेट डाउनलोड कॉपी करतो आणि इथून ई ड्राईव्ह मध्ये एक नवीन फोल्डर करून प्रोजेक्ट नावाचं नवीन फोल्डर क्रिएट करतो आणि त्यामध्ये पेस्ट करतो कारण की ते आउटसाइडला आपली फाईल आहे ते जाऊन आता आपण कंट्रोल शिफ्ट नवीन विंडो ओपन केलेला आहे इथून आपण नवीन फोल्डर ओपन करतो मॅनेजचा प्रोजेक्ट मध्ये जाऊन ऑनलाईन बँकिंग सिस्टम एंटर आपल्या मॅविनचं पूर्ण स्ट्रक्चर ओपन झाले मॅविन जरा
स्लो आहे पण इझी आहे. नाही म्हणलं काही एरर येत नाही. आता सर्व जे आहेत ते आपण इथून सगळं जे आहे ते इथं कॉपी करून घेऊया आणि रन करूया. कंट्रोल ए, कंट्रोल सी, रिसोर्सेस, YML, F1, F2, YML, YML च्या जागी YML फाईल. प्रोजेक्टमध्ये SRC मध्ये आपण सगळं कॉपी करू. मेन मधली, जावा मधली, म्हणजे ओपीएस मधली, ऑनलाईन सिस्टम मधली सर्व्हिस कंट्रोलर सर्व कॉपी करून SRC मध्ये पेस्ट करणार आहोत. मेविनचं काम झालेलं आहे आपलं. तर आता आपलं मेविन मध्ये फॉर्म ही ग्रॅडल मध्ये जी बिल डॉट ग्रॅडल असते ती इथं मेविन मध्ये फॉर्म डॉट XML असणे. आता आपण म्हणायला गेलं तर हे दोन्ही ह्याने करून बघूया, ग्रॅडल आणि मेविनला. मेविनला जास्त एरर येत नाहीत, कारण आणि ग्रॅडल म्हणायला गेलं तर ग्रॅडल स्पीड आहे ग्रॅडलला, पण ते ग्रॅडल सारखं सारखं अपडेट होत राहतं. त्यामुळे आपण जे आहे ते मेविन मध्ये पण करणार आहोत आणि ग्रॅडल मध्ये पण करणार आहोत. दोन्ही आपण वापरून बघूया. मी ते सगळं ग्रॅडल मध्ये इम्पोर्ट केलेलं आहे. आता आपण एक ग्रॅडल हे होते त्याचे सगळे डिपेंडन्स आहेत, त्याला लागणारे जे हे सगळे आहेत ते इम्पोर्ट करता येईल. आपण वेट करूया हे इम्पोर्ट होतोपर्यंत. आपण सर्व्हिस मध्ये सर्व आलेलं आहे आपल्या इथं ग्रॅडल मध्ये, मेविन मध्ये सॉरी. मेविन बिल्ड होते. इनेबल फाउंड एरर्स. फॉर्म डॉट XML मध्ये आपण लोन बुक वापरलेलं नाही. मेविन मध्ये मेविन रिपॉझिटरी, मेविन लोन डिपेंडन्सी मध्ये लोन बुक, कंट्रोल के, कंट्रोल F. रिफॅक्टर नाही, ऑटोमॅटिक अशी करून ऑलवेज. लोन बुक इथे घेतलेले आपण. प्लगइन्स मध्ये पण लोन बुकचं प्लगइन असलं पाहिजे. परत लोन बुक मॅप स्टेटमेंटिंग हे पण आपण हे करणार आहोत. वर्जन 0. कंपाईल
डिपेंडन्सी मध्ये हे पण ऍड केलंय. आता आपला प्रोजेक्ट रेडी आहे. आता रन करून बघूया रन होतोय नाही. एरर आलेले आहेत तर इथे काय एरर आले ते पण सॉल्व्ह करूया. ग्राडल मधला एरर सॉल्व्ह झाल्याने पण आपण इथला एरर एंटिटी मॅनेजर डिफाइनड पिन क्रिएशन ऍब्स्ट्रॅक्ट पिन घाबरून जाऊ नका. एरर खूप मोठा असं वाटत आहे पण एरर नाही. हा एका चुकीमुळे आपण एरर आलेला असतो. ऍडमिन सर्व्हिस मध्ये ऍडमिन ऑटो वायर्ड ऍडमिन कंट्रोलर ऑटो वायर्ड परत रीरन करूया. डबल एरर आलाय. ऍप्लिकेशन फेल्ड विथ debug entity manager abstract registry level class loader java class not found exception हा डायरेक्ट MySQL खोजला registry Hibernate यायला बघूया एरर काय येतोय. सोडून देईल आपला एरर. सर्व एरर सोडून देतील इथे. आता इथे आपला एरर कशामुळे येत होता ते बघूया आपण. कॉम्पॅक्ट एक्सेल मध्ये एक एडिट YML मध्ये येत ते हा हे काढून करायचं. त्यामुळे जो एरर येतो रिरन करून बघूया. तर इथे आपला प्रोजेक्ट स्टार्ट झालेला पण तेवढ्यात क्रॅश झालेला आहे. काय इंजेक्शन फेल्ड ऍडमिन सर्व्हिस ऍडमिन कंट्रोल रूम मध्ये ऑटो वर्ल्ड आहे. ते ऑटो वर्ल्ड आहे ना ते काढून टाकायचं आपल्याला. पण ते एरर घालवण्यासाठी क्रिएट केलेलं आहे ते आपण काढून टाकूया. परत रिरन करूया. Don't get started on running application support काय 303 पण पोस्टमॅन वर जाणार आहोत. पोस्टमॅन वर जाणार आहोत आणि इथे आपण सर्व URL टेस्टिंग जे आहे ते पोस्टमॅन वर करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हॅलो
Great. HTTPS localhost 3030 admin register. सेंड करूया. इथे एरर आलाय अनऑथराइज्ड ऍक्सेस हेडर मध्ये. बॉडी मध्ये जाऊन बघू. रॉ मध्ये एफ नेम काय असणार आहे? राहुल. एल नेम असणार आहे कुमार. कॉमा एक्सपेक्टेड. बघून घ्या बॉडी मध्ये आपण कसं क्रिएट केलं. जेसन मध्ये. जेसन मध्ये एफ नेम हे पण टेक्स्ट आहे. कुमार. एफ नेम एल नेम झालं ईमेल. ईमेल ईमेल नंतर पासवर्ड. पासवर्ड नंतर ऍड्रेस आहे. ऍड्रेस ऍड्रेस नंतर फोन. झालं एवढे सगळं घेतलेलं आहे आपण. सेंड करून बघू. सेंड unauthorized access authorization basic auth bearer token inclusive token आपण बघू. unauthorized access register का होईना. admin controller initialization request body मधून admin detail घेतोय. आपण read आपण request request body admin dto मध्ये जे आहे f नेम एल नेम ईमेल पासवर्ड फोन डीओबी 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 14/6/2008. आपल्याला तो जो रिलेटेड आपण सॉल्व करूया. आपण आता कसं सॉल्व करायचं आपण. ही जी मेथड आहे ती रन होत नाही. त्यामुळे आपण काय करूया. ही स्प्रिंग बूट सिक्युरिटी ती रिमूव्ह करूया. ऍडमिन कंट्रोल मध्ये जाऊन याला रेस्ट कंट्रोल करूया. रेस्ट कंट्रोलर करून बघूया.
रन होते का नाही. तर रन झालेले आहे बघा. आता आपण युजरला रजिस्टर करूया. रजिस्टर बॉडी मध्ये रॉ ब्राउझर विंडोज पी. आता हा डाटा सेंड करून बघूया. मेथड नॉट अलाउड. मेथड चुकली आहे आपली. पोस्ट पोस्ट इंटरनल सर्व्हर एरर. मेथड चुकली आपली म्हणायला गेलं तर. cannot register because this server is null. यूज करून अरे मुख्यतः तरी gate mapping null pointer exception. Admin controller combo PS system controller and start admin 27. Rerun करून बघूया आपण आता. Register admin dispatch server register admin because
This .admin service is null with root cause. रीरन करून बघूया. नल पॉइंटर एक्सेप्शन येते. नल पॉइंटर एक्सेप्शनचं cannot invoke com.ops online banking system service register admin because this .admin control my register admin. This .admin service is null. to add आलं तर null येतंय. Message Post message rerun. Send internal server error. Null pointer exception. आपल्याला विचारून प्रश्न काय आहे? कंट्रोल सी कंट्रोल व्ही. हो ऍडमिन सर्व्हिस मध्ये सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन राहिलेलं आपलं. ते छोटं मोठं सुख आपल्याला पण खूप खूप पुढे जाऊन मागत पडतात. आपण परत आता रिरन करून आता आपला म्हणायला सक्सेसफुल प्रोजेक्ट रन होईल. सेंड केलं. इथं आता प्रोवाइड rerun. Iron नाही आलेलं ऑटोमॅटिक कारण होईल. ऍडमिन राहुल रजिस्टर सक्सेसफुली डाटाबेस मध्ये येईल बघा. कमांड रन केल्यानंतर झाले बघा. राहुल आपला ऍडमिन पहिला सक्सेसफुली रन झालाय. तर हे सुद्धा आपण ऍडमिनचं काम केलेलं आहे. तर आपण हळूहळू आता तुम्हाला दाखवतो की आपण मॅपर क्लास वापरून DTO मधून कसं एंटिटी मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर आपण आधी पॅकेज क्रिएट करणार आहोत मॅपर
जावा फाईल क्लास. ऍडमिन टू रिट्रीव मॅपवर. ऍडमिन डिट्यू टू डिट्यू मॅपवर आलेलं नाही तर कारण की मॅपवरचं काहीतरी एरर येतोय. फॉर्म डॉट एक्सएमएल. हे सर्व प्लगइन इम्पोर्ट करावे लागतील आपल्याला. कंपायलर प्लगइन. मॅपस्ट्रक बाइंडिंग. तर अजून एक प्लगइन आहे लॉंग बुक झालं. प्लगइन मध्ये कॉन्फिगरेशन. ऍड केलं. ऍडमिन टू डिट्यू मध्ये आता आपण मॅपवर इम्पोर्ट करू. SRC मेन कंट्रोलर नाही मॅपवर. मॅपवर कंपोनंट मॉडेल स्विंग. कंपोनंट मॉडेल स्प्रिंग. मॅपस्ट्रक. मॅपस्ट्रक आपण ठीक केलेलं नाही पण मॅपस्ट्रक इथूनच घेऊया. मॅपस्ट्रक डिपेंड ही मॅपस्ट्रकची डिपेंडन्सी ते मॅन रिपॉझिटरीवर पण मिळून जाईल. ऍड करू ह्याच्यात. कम्प्लीट होते. कम्प्लीट झाले की होते रेडी झालेलं आहे बघा. ऍडमिन टू डिट्यू. इंटरफेस. एरर येतोय. ऍडमिन कन्वर्जन. कन्वर्जन. ऍडमिन डिट्यू टू ऍडमिन. पब्लिक टू एंटिटी. आता सर्व्हिस मध्ये आपण हे इम्प्लिमेंटेशन करून घेऊ. प्रायव्हेट
ऍडमिन कन्वर्जन प्रोव्हाइड ऍडमिन कन्वर्जन टू एंटिटी. आता ह्यो कोड आहे तो सर्व रिमूव्ह होईल. तर हे सगळं रन केलं ना तर आपोआप इम्प्लिमेंट होईल. हे मॅपरच्या अर्थाने सगळे इम्प्लिमेंट होईल. आता परत रन करून बघूया. पोस्टमॅन राहुल नाही तर रोहित घेऊया. रोहित सेंड करूया. रोहित सर रजिस्टर सक्सेसफुली. आता डाटाबेस मध्ये पण आलं असेल. डाटाबेस मध्ये आलं म्हणजे आपण मॅपर हे बरोबर हे केलेलं आहे. कोड कमी झाला आपला. हेच आहे, हीच मॅपरची असंच वेगवेगळ्या डिपेंडन्सीज आहेत ते पुढे जाऊन आपण बघून घेऊ. आज आपण एवढंच तर आपण ऍडमिन इम्प्लिमेंट केला. अजून ऍडमिन सर्व्हिसच्या बऱ्याच मेथड्स बाकी आहेत. हे आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. आज आपण 2-3 एरर सॉल्व्ह केले आणि खूप काही केलं. तर आपण एवढं केलं. आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ऍडमिन सर्व्हिस पण पूर्णपणे इम्प्लिमेंट करून घेऊ. परत वेगवेगळे रिपॉझिटरी, परत वेगवेगळे एंटिटी म्हणायला गेलं तर बँक मॅनेजर, ब्रांच एंटिटी, युजर एंटिटी, कस्टमर एंटिटी अशा वेगवेगळ्या एंटिटी पण कव्हर करून घेऊ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.